विश्वास, फक्त विश्वास. डी.व्ही. देशमुखांवर असलेल्या आमच्या विश्वासामुळे शाळेचे ट्रस्टी असून देखील आम्ही शाळेकडे कधी लक्ष दिलं नाही. आता एवढं सगळं झाल्यावर पण आमचा डी.व्हींवरचा विश्वास कायम आहे. पण डी.व्ही असं का वागतात तेच आम्हाला कळत नाही. तुम्ही शाळा पाडून त्या ठिकाणी मॉल बांधणार आहात, या डी.व्हींच्या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं शक्य आहे? अहो, आमच्या आजोबांचं नाव असलेली वास्तू पाडणार या कल्पनेनंच आमच्या साईमाने अंथरून धरलं. यावरून शाळेबद्दलच्या आमच्या भावना तुमच्या लक्षात आल्याच असतील. राजेश शिर्के शाळेचे ट्रस्टी असले तरी त्यांना शाळेबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था नाही असाही आरोप केलाय डी.व्हींनी. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अशा आरोपांना आम्ही घाबरत नाही. पण एका गोष्टीची आम्ही डी.व्ही. देशमुखांना आठवण करू देऊ इच्छितो. ज्या शाळेबद्दल ते बोलतायत त्या शाळेचे रणवीर राजेश शिर्के सुद्धा एकेकाळी विद्यार्थी होते. त्या आठवणी आमच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या आठवणी जपल्या जाव्यात म्हणून हा 5 कोटींचा चेक आम्ही डी.व्ही. देशमुखांना दिला. 5 कोटींचा चेक? शाळेबद्दल आम्हाला आस्था नाही असं म्हणणाऱ्या डी.व्हींनी हा चेक चक्क नाकारला. आता जर आम्ही त्यांना काही पर्सनल देत असतो तर गोष्ट वेगळी होती. पण शाळेच्या मुलांच्या भवितव्याला वेठीस धरून ते काय साध्य करू इच्छितात? आणि फक्त त्यांच्या नातीच्या सांगण्यावरून जर ते आम्हाला बदनाम करू इच्छित असतील तर खरं तर त्यांच्या वयाचा विचार करता आम्ही असं बोलू नये. पण मला असं म्हणावं असं वाटतं की डी.व्ही. देशमुखांना मानसिक वार्धक्य आलंय. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बसा. या आमच्या धर्मपत्नी. याशिवाय यांची एक वेगळी ओळखही आहे. डी.व्ही. देशमुखांच्या या आवडत्या शिष्या. आम्ही जेव्हा देशमुखांना भेटायला गेलो होतो तेव्हा याही आमच्या बरोबर होत्या. त्यांची काय अवस्था झाली ते त्यांनाच विचारा. प्रियदर्शनी मॅडम, नक्की काय घडलं ते आम्हाला सांगा ना. मॉम, आय एम सो हॅपी. लीड मॉडेल राजेश शिर्के चेन ऑफ मॉल्स. मी तुला जातानाच सांगितलं होतं ना, याला म्हणतात कॉन्फिडन्स. माझा अजून माझ्यावर विश्वासच बसत नाहीये ग. मॉम, अख्ख्या शहरभर माझे होर्डिंग लागतील ना, तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसेल. श्रावणी, पुरी नाव काढलंच ग बाई. तुझं आणि तुझ्या आईचं. विक्रमादित्य काय म्हणाला ते सांग ना. श्रावणी देशमुखची लुक टेस्ट वगैरे नाही होणार. शी इज द लीड मॉडेल. फटाफट फोटो सेशन. 21 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट. मॉम, एकदा हे कॅम्पेन होऊन जाऊ दे, मग तुझ्या मुलीला ना मॉडेलिंगच्या अशा ऑफर्स येतील. आणि मग तुझ्या मुलीला कॅटवॉक करताना बघशील तू. श्रावणी, तुमचं ते कॅटवॉक कसं करतात मला दाखव ना ग. सिंपल आहे मॉम. हे बघ, 1 2 3 4 5. टर्न. 1 2 3 4. लुक. आणि मग मॉडेलिंग नंतर फिल्म. बिग बजेट फिल्म. यु नो, माझी फिल्म हिट होईल ना, त्यानंतर ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक अशी लाईन लावतील. लाईन. काय झालंय काय श्रावणी? कसला एवढा आनंद झालाय? हो, बरं झालं तुम्ही आलात. मी तुमचीच वाट बघत होते. का? नाव काढलं हो पोरीने. हो, काय केलं काय सईने? बाबा, श्रावणी देशमुख लीड मॉडेल राजेश शिर्के चेन ऑफ मॉल. 21 लाख. हे शक्य नाही श्रावणी. तुझं डोकं फिरलंय का? वाटलंच मला. स्वतःला कधी काही मिळवणं शक्य झालं नाही. आज मुलीने ते मिळवलंय तर तिचंही कौतुक करायचं नाही. आणि कौतुक असणार तरी कुठून?
मास्तरकीच्या बाहेरचं जग कळायला तरी हवं ना. अभिलाषा, तू माझ्या पेशाची आणि मॉडेलिंगची तुलना करतेस. का करू नको? सांगा ना, का करू नको? आजपर्यंत तुमच्या मास्तरकीने मला काय दिले? तुमच्याशी लग्न झाल्यापासून कधी हौस मौज झाली नाही माझी. तुम्ही आत्तापर्यंत जितके पैसे कमवले नाहीत ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे माझ्या मुलीने पहिल्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये मिळवलेत. अभिलाषा, तू काय बोलतेस तुला कळते? आतापर्यंत कळत नव्हतं, पण आता सगळं कळतंय. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी श्रावणीच्या मागे ठामपणे उभी आहे. तू काय सांगत होते श्रावणी? ऑटोग्राफ. हा तर लोक ना अशी लाईनवर उभे राहतील आणि मग भरपूर जणांना मी ऑटोग्राफ देणार. मग फिल्मवर फिल्म पीपल हिट होणार. मानसिक धक्का बसल्यामुळे त्या बोलू शकत नाहीये. अरे बापरे. आता पुढे काय करायचं ठरवलंय? ठरवणारे आम्ही कोण? ठरवणार DV देशमुख. आम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहून उत्तर देणार. यावर आम्ही काय करू शकतो? ठीक आहे, आता आम्ही पुढच्या योग्य वेळेची वाट बघू. तुम्ही सगळे इकडे आलात, आमची बाजू ऐकून घेतलीत, याबद्दल समस्त राजे शिर्के खानदानाकडून तुमचे आभार. थँक्यू सर. धन्यवाद. कलिना, आम्ही आमचं काम चोख पार पाडलं. छापून कसं आणायचं ते तू बघ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही अजून इथंच? निघा आता आणि पाहुण्यांसमोर कसं वागायचं तर भान ठेवा. डिंग 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 डिंग. खबर पक्की आहे, आता तुझी खैर नाही राज. आता तुझी खैर नाही. नाही हे होणार नाही. तुझी आता खैर नाही. फक्त एक संधी मिळू दे, मग तुझी सुटकेस नाही. तुझी सुटका नाही. डिश टाक डिश टाक डिश. हे काय सीडी? आओ, इसमें कोई तो राज हो सकता है. राज. डिंग 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 डिंग. ओ दुर्बीण. अरे असा समोर ये, या मोरोबाशी पंगा घेतो काय? काय करतोयस? काय करतोयस? कोण काय करते ते तुला कळेलच आता. माझा पहिल्यापासून तुझ्यावर डाऊट होता. तुला आलेल्या फोनचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. रिंग 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 रिंग. आता तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. डिस्क्याव. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. माझ्या बॅगला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? ती मी साफसफाई करत होतो म्हणून उघडली बॅग. साफसफाई? हा. का हात सफाई? चोरी करत होतास ना? अरे काय बोलतोयस काय तू? आई शपथ नाही रे. सांगू? गोदा काकूला सांगू? सांगू? नको नको नको. गोदा काकूला नको सांगूस. तुझ्या पाया पडतो मी पुन्हा असं करणार नाही. त्यांच्या समोर मोठा सज्जन असण्याचं नाटक करतोस ना? सांगू? नको. गोदा काकूला बोलू नको. मी चुकलो. पुन्हा असं होणार नाही. तुला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय? एक मिनिट. करशील असं करशील? नाही नाही नाही. बघ मी नाही म्हणतोय. बघ मी नाही म्हणतोय. नाही करणार. आई शपथ. तुझी शपथ नाही करणार. हे बघ, पहिली वेळ म्हणून सोडून देतो, पण यापुढे कधी माझ्या वाट्याला गेलास ना तर खून करीन तुझा. चल निघ. जातो. चल निघतो ना. एवढा चोरात ओरडतोय. संयम
म्हणून म्हणतो संयम महत्वाचा आहे आदित्यराजे. पण भैया साहेब, आता तर आमच्या हातून असं काहीच घडलं नाहीये. म्हणूनच आम्ही आमचा उद्देश पुरा करू शकलो. काळाप्रमाणे लढाईचं स्वरूप बदलत असतं आदित्यराजे. जेव्हा शांतता असते तेव्हा बोलायला शिका. या शांततेचा फायदा करूनच आम्ही आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला. टीव्हीना मानसिक वार्धक्य ही उद्याच्या न्यूजपेपरची हेडलाईन असेल. वाह, क्या बात आहे भैया साहेब. ही बातमी वाचून तर डी.व्ही. देशमुख अटॅकनीच जातील. डी.व्ही. देशमुख अटॅकने गेलेला आम्हाला आवडणार नाही. का भैया साहेब, का आवडणार नाही? आपल्या घराण्याची एक परंपरा आहे, रयतेच्या शेतात घुसून पिकाची नासाडी करणाऱ्या जनावराची शिकार. पण या शिकारीची पद्धत थोडी इंटरेस्टिंग आहे. त्या जनावराच्या अंगावर शिकारी कुत्रे सोडले जायचे. कुत्र्याच्या भीतीने जनावर सैरावैरा पळायला लागलं की नजरेच्या टप्प्यात येतं. मग त्याच्यावर बार टाकायचा, बस. पण या जनावरानं आमच्या रयतेच्या मनात घुसून थेट राजे शिर्के घराण्यालाच आव्हान दिलंय. त्यामुळे आम्ही ठरवलंय की या जनावराची शिकार राजे शिर्के घराण्याच्या परंपरेनुसारच झाली पाहिजे. थांबा. राजे शिर्के घराण्याच्या सूनबाई आणि टीव्हीच्या शेवटच्या हितचिंतक टीव्हीबद्दल तुम्हाला असलेली आस्था आणि चोरून ऐकायची सवय लक्षात घेता उद्या टीव्हीचं काय होणार याची कल्पना तुम्हाला आलेलीच असेल. बघा, आजच्या रात्री त्यांना काय मदत करता येते का? तुम्ही हे जे करताय ते चांगलं नाही करत आहात. आणि या कामासाठी तुम्ही माझा वापर करताय ते तर अजिबातच योग्य नाही. का? टीव्हीच्या बाबतीत हे घडतंय म्हणून त्रास होतोय? जेव्हा राजे शिर्केंच्या बाबतीत घडलं तेव्हा त्रास नाही झाला? त्रास आम्हाला होतोय भैया साहेब. आम्हाला एक कळत नाही, तुम्ही यांना एवढं का महत्व देताय? आय हेट वुमेन. त्या कधीच कोणाच्या नसतात. त्यांच्या मनाचा थांगपत्ता कधीच कोणाला लागत नाही. त्यांना फक्त समोरच्याशी प्रेमाचं नाटक करता येतं, दुसरं काही नाही. आम्हाला सांगा भैया साहेब, नील भैयांचं काय चुकलं होतं? त्यांनी मनापासून प्रेम केलं होतं, आजही करतात. पण त्याबद्दल त्यांना काय मिळालं? एका स्त्रीसाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य दारूच्या अधीन केलं. आणि म्हणूनच साईमा सतत पाठीमागे लागून सुद्धा आजपर्यंत आम्ही लग्नाचा विचार केला नाही आणि यापुढे सुद्धा आम्ही करणार नाही. वा आदित्यराजे, फार महान विचार आहेत आपले. नील भैया, परदेशात जाऊन माणूस उच्च विचार घेऊन येतो असं ऐकलं होतं. पण तुम्ही तर अर्थात दोष तुमचा नाही आदित्यराजे. अजून संपत्ती सम्राटांच्या संस्कारातून आपण बाहेरच आलेलं नाही आहात. पण नील भैया, आमचं चुकलं तरी काय? काय चुकलं? समस्त स्त्री वर्गाला दोष देताना हे विसरताय आदित्यराजे की जिच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ती सुद्धा एक स्त्री आहे. काय चुकलं? वहिनी जा आपण. कारण आपल्याला पत्नी धर्म शिकवणारे स्वतःचा पतिधर्मच विसरले. नाहीतर आपला इथे अपमान होत असताना ते असे गप्प बसले नसते. काय रे, काय करत होतास?
तुम्ही इथे काय करताय? ते महत्वाचं नाहीये. तू हे काय जाळतोयस? हा, थंडी खूप वाढली आहे ना, म्हणून शेकोटी करत होतो. बाय द वे, साडी खूप छान दिसते तुम्हाला. फिटनेस महत्वाची बाबा. काय आपणच आपली काळजी घेतली पाहिजे नाही का? हो, आणि तशा खूप मेंटेन आहात तुम्ही, आणि त्यामुळे अजून छान दिसताय. पण तू हे काय जाळत होतास? आता तुम्ही पाहिलंच आहे तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, पण कोणाला सांगणार नाही ना? नाही. मी पुरावा जाणतो. माझी नेहमीचीच पद्धत आहे. मला पुरावा मागे ठेवायला आवडत नाही, आणि साक्षीदारही. तुला मीच गिऱ्हाईक भेटले काय फसवायला? छान ऍक्टिंग करतोस हा. ग्रेट. आणि मी असं सुद्धा ऐकलंय की तू भविष्य सुद्धा बघतोस. खरं? कौशक, मग सांग आता, माझा चेहरा बघून तुला आता काय वाटतंय? शेवटचं इव्हिनिंग वॉक करून घ्या. काय? हो, कारण यापुढे तुमचे पाय जमिनीला टेकण्याची शक्यता फार कमी आहे. तुला कसं माहित? म्हणजे तुमचा चेहराच सांगतोय. तुमची मुलगी श्रावणी लवकरच एक सुपरस्टार होणार आहे, आणि तिच्या स्टार होण्याचं तेज इथे तुमच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत आहे. खरं सांगतोयस? असं जर झालं ना तर तू मागशील ते देईन मी तुला. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही आता निघा, नाही तर तुमचे ग्रहमान कधीही बदलते. बरोबर. बाय. निघा.